नमस्कार. भावनेच्या भरात पद्माला मी नको नको ते बोलून गेले. उलट पद्मावरच सगळे आरोप केले. त्यामुळे पद्मा खूपच दुखावली गेली असेल असं ऊर्जाला वाटत असतं. ऊर्जा स्वतःशी बोलत असते, आता या पद्माची समजूत कशी काढू मी? या सगळ्या प्रकरणात तिने जर वेगळा निर्णय घेतला तर? अशी भीती आता ऊर्जाच्या मनात उद्भवलेली असते आणि ती लगेचच आता घरातून बाहेर पडण्याची तयारी करत असते. तेवढ्यात बाहेरून घरात आलेल्या पूर्वाने थेट ऊर्जाला विचारलेलं असतं, काय ग ऊर्जा, एवढी घाई का करतेस तू? त्यावर ऊर्जाने घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर ऊर्जाला पद्मा म्हणत असते, हे बघ, घाई करू नकोस, आधी तू तिला फोन कर. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, ती माझा फोन घेणार नाही, कारण आता आमच्यामध्ये जे काही प्रकरण झालं त्याने ती दुखावली गेल्याची शक्यता जास्त आहे. त्यावर पूर्वा म्हणत असते, मी सांगते म्हणून तू तिला फोन तर कर. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जाने पद्माला फोन लावलेला असतो, पण पद्मा काही केल्या फोन उचलत नसते. ऊर्जा सारखा सारखा फोन लावत असते, पण पद्मा फोनच उचलत नसते. आता इकडे पद्माचा फोन हा घरात एके ठिकाणी असतो आणि पद्मा दुसऱ्या एका ठिकाणी उभं राहून रडत असते. ती स्वतःशी बोलत असते, माझ्यामुळे किती लोकांना त्रास होतोय. आता असं सगळं चालूच राहिलं तर हा त्रास वाढतच जाणार आहे. ऊर्जा ताई मला आतापर्यंत जी काही मदत करत आली त्यात तिने तिचा एकही फीचा पैसे घेतलेले नाहीयेत आणि मी उलट तिला जास्तच त्रास देते. इकडे शौर्याची खरी कथा मी तिला सांगितलं नाही, खरी ओळख, त्यामुळे ती दुखावली गेली आहे. आणि यापुढे या केसचं काय होईल त्यापेक्षा ही केस मी जर मागे घेतली तर सगळंच प्रकरण शांत होईल असं पद्माला वाटत असतं. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाची आई पूर्वा म्हणत असते, काय ग, फोन लागत नाहीये का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, लागतोय ना फोन, पण ती पद्मा फोन उचलतच नाहीये. त्यावर पद्माला आता आपण जाऊन भेटलंच पाहिजे असं पूर्वाने ऊर्जाला म्हटलेलं असतं. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आई, तू नको येऊस, मी जाऊन भेटते. त्यावर पूर्वा म्हणत असते, ऊर्जा, तिकडची परिस्थिती मला लगेच कळव, नाहीतर एखाद्या वेळेस पद्मा तुझं ऐकायची नाही आणि मग तिला समजवायला मला तिथे यावंच लागेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, मी बघते, प्रयत्न करते. आणि लगेचच आता ऊर्जा घरातून बाहेर पडलेली असते. इकडे आपण पाहतोय आता पद्मा तिच्या घरात आल्यावर घरात तिचा मोबाईल ती हातात घेते आणि 4 ते 5 मिस कॉल ऊर्जाचे आलेले पाहून ती स्वतःशी बोलत असते, ऊर्जा ताई मला हव्या तितक्या बडबडल्या, आता परत फोन करून नक्कीच त्या पुन्हा बडबडणार. त्यापेक्षा ही केस जाऊन मी मागेच घेते ना, सगळं प्रकरणच मिटवते. आणि अशातच आपण पाहतोय थेट पद्मा घरातून बाहेर पडलेली असते. ती थेट पोलीस स्टेशनला जात असते. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा पद्माच्या घराजवळ येते आणि तिच्या घराला टाळं पाहते आणि ऊर्जाचं डोकं सटकतं. ती स्वतःशी बोलत असते, बाप रे, या पद्माने कोणता चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना. आणि अशातच आपण पाहतोय पुन्हा ऊर्जाने पद्माला फोन लावलेला असतो आणि यावेळी पद्माच्या हातात मोबाईल असल्यामुळे ती फोन उचलते आणि बोलू लागते, ताई, तुम्ही नका काळजी करू, आता यापुढे मी तुम्हाला माझ्याकडून कसल्याच प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, थांब पद्मा, काही बोलू नकोस तू, मी काय सांगते ते फक्त ऐक, तू कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीयेस. हे वाक्य ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, ताई, प्लीज मला आता नका थांबवू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मी तुला काय सांगितलंय ते नीट ऐक, तू कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीयेस, हे मात्र लक्षात ठेव. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काय करावं हेच पद्माला कळत नसतं. आणि अशातच आता थेट ऊर्जाने पद्माला विचारलेलं असतं, आहेस कोणीकडे तू? त्यावर पद्मा म्हणत असते, मी आता करपेवाडीच्या पोलीस स्टेशन बाहेर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, पोलीस स्टेशनमध्ये पाऊल देखील ठेवू नकोस.
मी आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाऊ नये असं जर तुला वाटत असेल तर तू पोलीस स्टेशनमध्ये पाऊल ठेवू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर पद्माला कळून चुकतं की ऊर्जा जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. इकडे आपण पाहतोय आता थेट शौर्य हा स्वतःच्या बहिणीशी बोलत असतो. एक गोष्ट लक्षात ठेव तीर्था, मला तुझ्याशी आता जे काही बोलायचं आहे ना ते नीट समजून घे. आता शौर्याची बहीण तीर्था ती शौर्याला म्हणत असते, दादा एक्झॅक्ट काय बोलायचं आहे तुला? त्यावर शौर्य म्हणत असतो, मला सांग तो विक्रांत तुला नेमका कसा वाटतो ग? हे वाक्य ऐकल्यावर आता ती तीर्था लगेचच बोलू लागते, दादा खरंच माझी डॅड समोर बोलायची हिंमत होत नाही, पण मी तुझ्यासमोर तर माझं मन मोकळं करूच शकते ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, डेफिनेटली करू शकतेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा मोठा भाऊ आहे. त्या नात्याने मला तुझं भलं झालेलंच पाहायचं आहे. तुझ्या मनात जे काही आहे ना ते मला सांग. तुझ्यासाठी तो मुलगा योग्य आहे का? तुझ्या मनाला तो मुलगा पटतोय का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट तीर्था शौर्याला म्हणत असते, दादा खरंच तूच मला समजून घेतोयस, पण खरंच मला तो विक्रांत अजिबातच आवडत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याला कळून चुकतं की माझी बहीण तीर्था जर असं म्हणत आहे तर नक्कीच त्या विक्रांतने त्या पद्मावर हात टाकल्याची शक्यता जास्त आहे. अशातच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, तीर्था मला सांग तो तुला कसा वाटतो? त्यावर तीर्थाने म्हटलेलं असतं, दादा तो निश्चितच एका मुलीबरोबर कायम राहील अशातला मुलगा नाहीये तो, कारण त्याची नजरच मला कळते. एकदा माझ्या कॉलेजच्या बाहेर तो स्वतःच्या बाईकवर 2 मुलींना एकत्र बसवून फिरवत होता. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय? आणि तरी सुद्धा तू लग्नाला तयार कशी काय झालीस? हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, दादा डॅड पुढे मी काहीच बोलू शकत नाही, हे तुला तुझा माहितीच आहे ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, डॅडना सुद्धा तुझं भलं झालेलंच हवंय, पण तू कणखर होऊन त्यांना सांगशील ना तर त्यांना सुद्धा कळेल की त्यांनी तुझ्यासाठी निवडलेला मुलगा हा खूपच चुकीचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, दादा खरंच असं सगळं होऊ शकतं? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, हो चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल, मला तुला थेट पोलीस स्टेशनला न्यायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता तीर्था म्हणत असते, दादा पोलीस स्टेशनला? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, नको थांब तीर्था, पोलीस स्टेशनला नको, थेट त्या विक्रांतच्या घरातच चल. हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, दादा काय चाललंय तुझं? त्या शिर्केंच्या घरात जायचं आपण? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो त्या शिर्केंच्या घरातच जायचं आणि तिथे जाऊन त्या विक्रांतला चांगला फटकावून काढतो मी. हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, नको दादा नको, डॅडना जर कळलं ना तर सगळा उचापत्या केल्याच्या प्रकरणी आपल्यावरच काहीतरी गुन्हा दाखल होईल त्या नेत्यांकडून. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, नको काळजी करूस तू, मला देखील तो विक्रांतच या प्रकरणामध्ये दोषी आहे याची खात्री पटते, कारण पद्माने ज्या प्रकारे त्याच्यावर आरोप केला आहे ना ते सगळं पाहता मला तो विक्रांत चुकीचा वाटतोय आणि पद्मा कधीच खोटा आरोप त्याच्यावर करणार नाही. त्यावर तीर्था म्हणत असते, दादा बरोबर आहे तुझं, कारण पद्माला आपण इतकी वर्ष ओळखतोय. पद्मा नक्कीच जर असं बोलत असेल की विक्रांतने तिच्यावर हात टाकलाय तर नक्कीच टाकला असेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, चल मग. आणि मग शेवटी तीर्था तयार झालेली असते आणि मग ते दोघं घरातून बाहेर पडतात आणि अर्ध्या वाटेमध्ये थेट पद्माला आता हे दोघं भेटतात. त्यावर लगेचच आपण पाहतोय पद्मा समोर न येत असते आणि तेवढ्यात तीर्था म्हणत असते, काय ग पद्मा तू इकडे कुणीकडे चालली आहेस? त्यावर पद्मा घडलेला सगळा प्रकार सांगते. शौर्य म्हणत असतो, अगं पद्मा इतकं सगळं घडलं तू मला सांगितलं का नाहीस? त्यावर पद्मा म्हणत असते, खरं तर आता ऊर्जाताई येत आहेत, त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालंय. त्यांना मी सांगितलं की मी पोलीस स्टेशनला जात होते केस मागे घ्यायला, पण त्यांनीच मला सांगितलं की केस मागे घेऊ नका,
आणि अशातच आपण पाहतोय तिथे ऊर्जा आलेली असते. ऊर्जा म्हणत असते, वाह वा पद्मा, म्हणजे अजूनही या शौर्याबरोबर तू मिळून मिसळून बोलतेस तर. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ऐकून घ्या आधी, खूपच गैरसमज करून घेतेस तू. हे सगळं ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हेच ऊर्जाला कळत नसतं. आणि अशातच आता शौर्याने थेट म्हटलेलं असतं, त्या विक्रांतला आत्ताच्या आत्ता त्याच्या घरात घुसून मी फटकावणार आहे. भले माझ्यावर कोणती कारवाई करायची ती करू दे. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, तुला काय करायचं ते कर, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. असं बोलून आता थेट ऊर्जाने पद्माचा हात धरत तिला तिथून बाजूला केलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी केस हातात घेतली आहे ना, तर यातून मी तुला न्याय मिळवून देणार, पण तोपर्यंत तू मला साथ दे. अचानकपणे केस मागे घ्यायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर सगळं वंगाळ होऊन जाईल. त्यावर मात्र पद्मा म्हणत असते, ताई खरं तर नेमकं काय करावं ना मला सुचत नाहीये, कारण चहूबाजूने मी अडकली आहे. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, तुला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढीन, फक्त काही दिवसांचा अवधी दे मला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट शौर्य पुढे येतो आणि म्हणत असतो, पद्मा, तुझी ऊर्जाताई जे काही बोलते ना ते त्याच्यावर लक्ष ठेव, नक्कीच ती तुला यातून बाहेर काढेल, कारण माझी ही साथ तिला आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला तुझी साथ नकोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जशी ती कागदपत्र पाठवून तू मला मदत करण्याचा प्रयत्न करत होतास ना, तसा यापुढे जर प्रयत्न केलास तर मी मात्र तुला काडीचीही किंमत देणार नाही यापुढे. आणि अशातच आता ऊर्जाने पद्माचा हात धरलेला असतो आणि तिला घेऊन ती तिथून निघून जाते. इकडे आपण पाहतोय आता तेवढ्यात विक्रांतची गाडी तिथे आलेली असते आणि विक्रांतने तीर्थाला पाहिलेलं असतं आणि विक्रांत लगेचच म्हणत असतो, तीर्था ये बस गाडीत. हे वाक्य ऐकल्यावर आता तीर्थाने विक्रांतला इग्नोर केलेलं असतं. अशातच आपण पाहतोय आता विक्रांतला राग येतो आणि विक्रांत बोलू लागतो, काय ग ए तीर्था, ऐकायला येत नाही का तुला, काय म्हटलं मी तुला, बस गाडीत. त्यावर मात्र आता तीर्था इग्नोर करत असते. लगेचच विक्रांत म्हणत असतो, एवढा माज बरा नव्हे, माझी बायको होणार आहेस तू, आणि एकदा का बायको झालीस ना का त्यानंतर बघ मग सगळी मस्ती उतरवीन तुझी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याने आता विक्रांतची कॉलर धरलेली असते आणि थेट गाडीतून त्याला बाहेर खेचलेलं असतं. विक्रांत आता चांगलाच रस्त्यावर आलेला असतो. शौर्य त्याला साटकन कानाखाली देतो. विक्रांत बोलत असतो, शौर्य जास्त माज आलाय का तुला, तू कोणावर हात टाकतोयस माहितीये ना तुला, माझा बाप या राज्याचा मंत्री आहे, मनात आलं तर तुला लाईफ टाइम आत सडवू शकतो मी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, तुझा बाप कोण आहे हे जर मी बघत बसलो ना तर शंड आहे मी, शंड. आता तर बघ काय अवस्था करतो मी तुझी. आणि त्यानंतर आता विक्रांतला भर चौकात शौर्यने उलट सुलट फटके देत तुडवलेलं असताना सगळे लोक थांबून पाहत असतात. अरे अरे विक्रांत शिर्केला मारतायत, मंत्र्याच्या पुराला. हे सगळं आता सगळ्या बाजूने बोलत असतात. शौर्य म्हणत असतो, नालायका, तू माझ्या बहिणीला भर चौकात अशा प्रकारे आवाज देतोस, काय वाटलं तुला यानंतरही माझी बहीण तुझ्याशी लग्न करेल? इतकंच सांगतो मी, तिचा आणि तुझा काही संबंध नाही यापुढे, लक्षात ठेव. आणि तू जे काही कांड केलेस ना पद्मा बरोबर, त्याची शिक्षा तुला लवकरच भोगायला लावतो की नाही बघ. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अरे त्या पद्माचं काय घेऊन बसलात तुम्ही, ती पद्मा एक फालतू मुलगी आहे, एक नोकर आहे ती, नोकर. अशा 1760 नोकरांना वापरून टाकू शकतो मी. त्यावर लगेचच आता विक्रांतला शौर्य आणखीन मारत असतो आणि मारता मारता त्याच्या थोबाडावरच एक फाईट मारतो आणि त्याची बत्तीशी पूर्ण रक्ताने मागते. अशातच आपण पाहतोय आता विक्रांतची अवस्था अशी झालेली असते की त्याला नीट उठता येत नसतं आणि नीट बसता येत नसतं. लगेचच आता शौर्य त्याला तिथेच टाकतो आणि आपल्या तीर्था बहिणीला घेऊन तिथून घरी येतो. इकडे आपण पाहतोय आता विक्रांतला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं.
जेव्हा शिर्केला कळतं, शिर्के हॉस्पिटलमध्ये येतो आणि विक्रांतची अवस्था बघतो आणि त्यानंतर त्याने हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं असतं. अरे कुणी केलं हे? माझ्या मुलाची अशी अवस्था केली कुणी? कोणाची हिंमत झाली शिर्केच्या मुलावर हात टाकायची? आता तर त्याचा हात नाही मुळापासून उखडला तर नावाचा शिर्के नाही मी. आणि अशातच आता हॉस्पिटलमध्ये आलेल्या पोलिसांच्या टीमने शिर्केंना म्हटलेलं असतं, साहेब काळजी करू नका, लवकरच आपल्याला कळेल कुणी अवस्था केली अशी ते. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे हर्षवर्धन सुद्धा धावत आलेला असतो विक्रांतची अवस्था बघण्यासाठी. आणि तिथे हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, काय चाललंय? माझ्या मुलाची अशी अवस्था करून पोलीस त्याला शोधू शकत नाहीयेत. त्यावर हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतात, शिर्के काळजी करू नका तुम्ही, तो जो कोणी असेल ना आपण त्याला सोडायचं नाही. त्यावर मात्र आता शिर्के म्हणत असतात, आधी हाताला तर लागू दे. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट विक्रांतला तुडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्यात शौर्यच मारतोय हे दिसल्यावर मात्र आता थेट हर्षवर्धनची चांगलीच बोबडी वळते. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, अरे शौर्याने काय केलं हे? आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, वा 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 हर्षवर्धन जहागीरदार, स्वतःच्या मुलाकडून माझ्या मुलाला तुडवायचं आणि मग स्वतः येऊन हॉस्पिटलमध्ये असा बनाव करायचा की कुणी केलं हे? हर्षवर्धन जहागीरदार, आता मी कोण आहे माहिती आहे ना? आता मी काय करतो फक्त बघा. त्यानंतर आता जहागीरदारला चांगलंच फैलावर घेण्यासाठी मंत्रीने आपली चाल खेळलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन आता थेट शौर्याची भेट घेतो आणि त्याला बोलू लागतो, काय केलंस तू हे सगळं तुला करायची काय गरज पडली? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड खरं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही किती खालच्या दर्जाचा मुलगा आहे तो विक्रांत, आणि तुम्ही त्याला जावई करायला निघताय? अहो त्या पद्मावर ह्यानेच हात टाकला. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन बोलू लागतो, त्या पद्मावर हात टाकला ना, मग तू त्याला एवढं मारायचं? अरे कोण लागून गेली ती पद्मा? साधी मोलकरीणच आहे ना. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शौर्य म्हणत असतो, डॅड अहो ती मोलकरीण असली म्हणून काय झालं? तीही एक मुलगीच आहे ना आपल्या तीर्थासारखी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याचा बाप हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या मुलीची तुलना त्या पद्माशी करू नकोस. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, डॅड पण तो विक्रांत तुमच्या मुलीची तुलना त्या पद्माशीच करतोय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर शौर्यने घडलेला सगळा प्रकार हर्षवर्धनला सांगितलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे माझ्या मुलीला भर चौकात असं बोलला तो विक्रांत? त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, हो डॅड, हवं तर तुम्ही तीर्थाला विचारू शकता. त्यावर मात्र आता तीर्थाने समोर येऊन जे काही म्हटलेलं असतं त्यानंतर हर्षवर्धनचे डोळे उघडतात आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, माझ्या मुलीच्या विरोधात असं बोलणाऱ्या त्या विक्रांतची अवस्था माझ्या मुलाने जर अशी केली असेल तर यापेक्षाही बेकार अवस्था त्या विक्रांतची माझ्या मुलाने करायला हवी होती. असं जेव्हा हर्षवर्धन स्वतःशी बोलतो त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड आता बोला ना, आता बोला. ज्या वेळेला तुम्हाला कळलं की त्या विक्रांतने तुमच्या मुलीवर सुद्धा हात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नको काळजी करूस तू, त्याला आणखी तोडवलंस ना तरी चालेल, तुझा बाप आहे तुझ्या बरोबर, तुझ्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होऊ देणार नाही मी. अशातच आपण पाहतोय आता शौर्यला पकडण्यासाठी तिथे पोलीस आलेले असतात आणि तेवढ्यात पोलीस शौर्याच्या हातात बेड्या घालणारच असतात. लगेच हर्षवर्धनने शौर्याचा अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतलेला असतो, ज्यामुळे आता पोलिसांना शौर्याला पकडता येत नसतं, अटक करता येत नसतं. इकडे आपण पाहतोय आता शिर्केला जेव्हा कळतं की या हर्षवर्धनने अटकपूर्व जामीन मंजूर करून शौर्याची अटक रद्द केली आहे, त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, हे हर्षवर्धन तुझी एवढी हिंमत, आता तर माझी माणसं पाठवून नाही तुझ्या मुलाचे हातपाय तोडायला लावले ना तर नावाचा शिर्के नाही मी. जा रे, आपली 25-30 माणसं घेऊन जा, त्या शौर्याचे तुकडे तुकडे करून टाका. त्यावर लगेचच आता शिर्केची माणसं तर तयारच असतात की चला रे चला, आता
आपली ऑर्डर आली. आणि इकडे शौर्याच्या मागावरती माणसं असतात. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनने शौर्यला म्हटलेलं असतं काही दिवसासाठी गुल हो, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू बाहेर यायचं नाही. आणि अशातच आता शौर्यला नाईलाज असतो त्या ठिकाणाहून अंडरग्राऊंड व्हावं लागतं. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म करून चुकलं आहे की शौर्य हा ऊर्जाच्या बाजूने आहे आणि ऊर्जा पद्माच्या बाजूने आहे. म्हणजे दोघं मिळून शेवटी पद्माला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारच आहेत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.